नमस्कार स्टुडंट्स कॉर्नर या यूट्यूब चॅनलवर सर्वांचं हार्दिक स्वागत। MST BEd CET अंतर्गत लक्षात घ्या प्रॉपर मार्गदर्शन आपल्या चॅनलवरती दिले जातं आणि त्याचबरोबर CET लक्षात घ्या सिरीज जर तुम्हाला फ्रीमध्ये सोडवायचे असतील तर आपले व्हॉट्सअप ग्रुप टेलिग्राम चॅनल आजच जॉईन करा। तर आजच्या व्हिडिओमध्ये शिक्षक अभियोग्यता लक्षात घ्या चाचणीवरती प्रश्नपत्रिका 4थी जी आहे तर याच्यामध्ये मागील वर्षी विचारलेले प्रश्न लक्षात घ्या। मागील वर्षीमध्ये जे प्रश्न महत्त्वाचे विचारले होते तर या संदर्भात आपण संपूर्ण माहिती घेणार आहोत। सध्या आपण या आठवड्यामध्ये मागील वर्षी विचारलेल्या प्रश्नपत्रिकांवरती प्रत्येक विषयाची सिरीज आपण देणार आहोत। तर चला तर वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया। प्रश्न पहिला, तुम्हाला तुमच्या शाळेतील आदर्श विद्यार्थ्याची निवड करावयाची आहे, यासाठी तुम्ही कोणत्या निकषांचा विचार कराल? लक्षात घ्या, तुम्हाला सर्वप्रथम आदर्श विद्यार्थ्याची निवड करायची असेल तर लक्षात घ्या प्रश्न वाचा व्यवस्थित आणि त्याचा ऑप्शन क्रमांक पहिला आहे तो विद्यार्थी अष्टपैलू आहे। हा ऑप्शन बरोबर आहे का? त्यानंतर तो विद्यार्थी वर्गामध्ये सर्वात हुशार आहे आणि त्याचबरोबर लक्षात घ्या तो विद्यार्थी तुमच्या जवळचा नातेवाईक आहे, तो विद्यार्थी तुम्हाला दररोज अभिवादन करतो। तर याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजेच विद्यार्थी आदर्श असला पाहिजे, म्हणजे प्रत्येक गोष्टीमध्ये तो पुढे असला पाहिजे, यासाठी तो विद्यार्थी अष्टपैलू असला पाहिजे। अष्टपैलू म्हणजे प्रत्येक गोष्टीमध्ये तो अग्रस्थानी असला पाहिजे। निबंध त्याचबरोबर लक्षात घ्या वक्तृत्व सगळ्याच गोष्टींचा विचार यामध्ये असला पाहिजे। त्यामुळे लक्षात घ्या ऑप्शन क्रमांक अ बरोबर। केवळ हुशार असून चालणार नाही आहे, इतर गोष्टींमध्ये देखील पुढे पाहिजे, नातेवाईक रिलेटिव्हचा काही संबंध नाही आहे आणि अभिवादन करणे देखील योग्य उत्तर नाही आहे। त्यामुळे अचूक प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक अ। यानंतर दुसरा प्रश्न आहे की कोणताही शैक्षणिक कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी लक्षात घ्या की कोणता पर्याय महत्त्वाचा आहे? लक्षात घ्या सगळ्यात महत्त्वाचं शैक्षणिक कार्यक्रम यशस्वी होण्याची सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजेच लक्षात घ्या त्याची रूपरेषा ठरवणे, ऑप्शन क्रमांक अ। ऑप्शन क्रमांक ब, त्याचे आयोजन एका व्यक्तीकडे देणे, जबाबदारी जी आहे त्याची वाटणी करणे, कार्यक्रमावर चर्चा घडवणे। तर लक्षात घ्या शैक्षणिक कार्यक्रम हे होतच असतात, तर त्याच्यामध्ये महत्त्वाची योग्य पर्याय जो आहे तो याच्यामध्ये ऑप्शन क्रमांक अ, त्याची रूपरेषा ठरवणे। रूपरेषा म्हणजेच लक्षात घ्या की कार्यक्रम पत्रिका, सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजेच कार्यक्रम पत्रिका जर तयार झाली तर कुणाची जबाबदारी कोणावरती द्यायची, तर हे सगळं रूपरेषामध्ये येतं, म्हणून ऑप्शन क्रमांक अ बरोबर आहे। लक्षात घ्या एकाच व्यक्तीकडे त्याचे नियोजन दिले तर सगळा जो कार्यक्रमाचा भार आहे तो एका व्यक्तीकडे जाईल, त्या व्यक्तीला संपूर्ण ठिकाणी म्हणजे सगळ्याच ठिकाणी लक्ष देणं कठीण जाईल। त्यानंतर जबाबदारीची वाटणी करणे देखील बरोबर आहे, पण हा देखील रूपरेषेचाच भाग आहे। केवळ चर्चा करणे गरजेचं नाही आहे, त्यासाठी रूपरेषा ठरवून त्याची जबाबदारी वाटून देणे, अंमलबजावणी करणे हे ऑप्शन क्रमांक अ मध्ये येतं। त्यानंतर प्रश्न क्रमांक तिसरा, शिक्षकाचे अध्यापन सुधारण्याचा प्रभावी मार्ग कोणता? लक्षात घ्या शिक्षकाचे अध्यापन सुधारण्याचा प्रभावी मार्ग सांगायचा आहे। मुख्याध्यापकांनी वर्ग अध्यापनाचे प्रत्यक्ष निरीक्षण करणे। दुसरा ऑप्शन आहे शिक्षकांनी विद्यार्थ्यांच्या वर्गातील कृतींचे प्रत्यक्ष निरीक्षण करणे। तिसरा ऑप्शन आहे मुख्याध्यापकांनी शिक्षकांना वेळोवेळी रागवणे। हा ऑप्शन तर पहिल्यांदाच यातून बाद होईल। अध्यापन कृती आणि विद्यार्थ्यांचे अध्ययन यांच्या परस्पर संबंधाचा अभ्यास करणे। तर लक्षात घ्या ऑप्शन क्रमांक अ आहे। लक्षात घ्या मुख्याध्यापकांनी वर्ग अध्यापनाचे प्रत्यक्ष निरीक्षण करणे गरजेचंच आहे, तर हा ऑप्शन देखील बरोबर वाटतोय। विद्यार्थ्यांच्या प्रत्यक्ष कृतींचे निरीक्षण करणे देखील हा देखील बरोबर आहे। त्याचबरोबर लक्षात घ्या की मुख्याध्यापकांनी शिक्षकांना वेळोवेळी रागवणे ऑलरेडी ऑप्शन गेलेला आहे आणि त्याचबरोबर अध्यापनाच्या कृती आणि विद्यार्थ्यांचे अध्ययन यांचा परस्पर संबंधांचा अभ्यास करणे हा देखील बरोबर आहे। पण लक्षात घ्या ऑप्शन इथे प्रश्नामध्ये प्रभावी मार्ग विचारलेला आहे, त्यामुळे या दोघांचं एकत्रीकरण ऑप्शन क्रमांक 4 या ठिकाणी दिलेलं आहे। त्यामुळे ड हे ऑप्शन अध्यापनाच्या कृती आणि विद्यार्थ्यांचे अध्ययन यांच्या परस्पर संबंधांचा अभ्यास करणे हा ऑप्शन क्रमांक ड बरोबर आहे। प्रश्न क्रमांक 4 महत्त्वाचा प्रश्न आहे, शिक्षकाने विद्यार्थ्यांना स्वयं अध्ययनास प्रोत्साहित करण्यामागील मुख्य उद्देश कोणता? लक्षात घ्या शिक्षकांना स्वयं अध्ययन विद्यार्थ्यांना घडवून आणायचं आहे शिक्षकांनी, तर त्यांच्यासाठी प्रोत्साहन म्हणजे प्रबलन देण्यासाठी मुख्य उद्देश कोणता? स्वयं अध्ययनामुळे अध्यापनाचा वेळ वाचतो, ही चुकीचीच बाब आहे। स्वयं अध्ययनामुळे विद्यार्थ्यांना तो विषय समजतो, लक्षात घ्या समजतो, तर ही बाब बरोबर आहे। स्वयं अध्ययन केल्यानंतर विद्यार्थ्यांना तो विषय चांगला समजतो। स्वयं अध्ययनामुळे उपयुक्त अभ्यासास
सवयी विकसित होतात, हे देखील बरोबर आहे. स्वयं अध्ययनामुळे शिक्षकांवर संपूर्ण पाठ्यक्रम शिकवण्याची जबाबदारी राहत नाही. तर हा ऑप्शन चुकीचा आहे. तर याच्यामध्ये हे 2 ऑप्शन लक्षात घ्या, बरोबर वाटतायत. तर याच्यामध्ये एक महत्त्वाचा भाग म्हणजे स्वयंअध्यायामुळे विद्यार्थ्यांना तो विषय समजतो. तर याच्यामध्ये विद्यार्थ्यांना काही वेळी अडचणी देखील येऊ शकतात. त्यामुळे विद्यार्थ्यांना मार्गदर्शनाची गरज वाटते. त्यामुळे हे 2 ऑप्शन जरी बरोबर वाटत असतील, तर तिसऱ्या ऑप्शनपेक्षा याचा प्रभाव कमी आहे. त्यामुळे हा ऑप्शन चुकलेला आहे. त्यानंतर स्वयं अध्ययनामुळे उपयुक्त अभ्यास सवयी विकसित होतात. तर ही महत्त्वाची बाब आहे, उपयुक्त अभ्यास सवयी. तर या गोष्टीचं लक्षात घ्या. या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे ऑप्शन क्रमांक क. तर अशा प्रकारे एका प्रश्नाचे 2 ऑप्शन ॲक्युरेट वाटू शकतात. त्यासाठी तुम्हाला कंपेअर करायचं आहे आणि त्यानंतर योग्य आन्सरला व्हॅल्यू देऊन, म्हणजे प्रत्येक आन्सरची व्हॅल्यू ठरवून आन्सर निवडायचं आहे. प्रश्न क्रमांक 5वा, शिक्षणात संगणकाचा परिणाम कोणता होईल? सध्या संगणकाचा वापर महत्त्वाचा आहे. ऑप्शन क्रमांक 1, संगणक शालेय शिक्षकाची जागा घेतील. चुकलेलंच आहे. शालेय शिक्षक तंत्रज्ञ म्हणून कार्य करतील, तंत्रज्ञ म्हणून भूमिका बजावतील, पण कार्य कायमस्वरूपी करणार नाही आहेत. ऑप्शन चुकलेला आहे. त्याचबरोबर लक्षात घ्या, शालेय शिक्षकांना संगणक भाषा शिकवाव्या लागतील. हे देखील चुकीचं आहे. ते ऑलरेडी शिकणार आहेत. परिणाम लक्षात घ्या. आणि संगणक शिक्षकांचे कार्य लक्षात घ्या, संगणक शिक्षकांचे कार्यक्षम सहाय्यक बनतील. लक्षात घ्या, संगणक शिक्षकांचे कार्यक्षम लक्षात घ्या सहाय्यक बनणार आहेत. संगणक याच्यामध्ये परिणाम काय होणार आहे? संगणक जे आहे ते शिक्षकांचे कार्यक्षम सहाय्यक, म्हणजे शिक्षकांना संगणकाचा चांगला उपयोग अध्यापनामध्ये होणार आहे. सगळ्या गोष्टी असतील, वेगवेगळ्या आयडियाज असतील, संकल्पना असतील, त्यानंतर शोध घ्यायचा असेल, तर सगळ्या गोष्टींसाठी संगणक लक्षात घ्या सहाय्यक सहाय्यक बनतील. त्यामुळे या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ड. पुस्तक परीक्षा आयोजनातील प्रमुख समस्या म्हणजे काय? तर सगळ्यात प्रथम तुम्हाला पुस्तक म्हणजे माहिती पाहिजे. तर विद्यार्थ्यांना लक्षात घ्या, स्वतः पुस्तक देऊन त्यातील प्रश्न शोधायचे आहेत आणि प्रश्नांची उत्तरं पुस्तकांमधून जशीच्या तशी न लिहिता लक्षात घ्या स्वतःच्या शब्दांमध्ये लिहिणे, याला म्हणतात पुस्तक. तर याची प्रमुख समस्या काय आहे? विद्यार्थी सखोल अभ्यास करणार नाहीत. ऑप्शन क्रमांक 1. ऑप्शन क्रमांक 2, प्रश्न तयार करणे हे तर खरे आव्हान आहे. ऑप्शन क्रमांक क आहे, उत्तरांचे मूल्यांकन अवघड आहे. लक्षात घ्या, विद्यार्थ्यांची प्रतवारी करणे अवघड आहे. तर याच्यामध्ये लक्षात घ्या, हा जो प्रश्न आहे तर याचा अचूक ऑप्शन आपण पाहूया. तर लक्षात घ्या की विद्यार्थ्यांची याच्यामध्ये तुम्हाला माहिती आहे की याची समस्या, प्रमुख अडचण आपल्याला काढायची आहे. विद्यार्थी सखोल अभ्यास करणार नाहीत, हे तर चुकीचं आहे. कारण का विद्यार्थी सखोल अभ्यास करतील ही बाब आहे. कारण का पुस्तक अभ्यास ही जी परीक्षा आहे ती असणार आहे. प्रश्न तयार करणे हे खरे आव्हान आहे. तर ही महत्त्वाची समस्या आहे. तर याच्यामध्ये प्रश्न तयार करणे हेच खरे आव्हान आहे. कारण का विद्यार्थ्यांना त्यांचे उत्तर स्वतःच्या मनाने लिहावायचे असल्यामुळे प्रश्न तयार करणे हे आव्हान आहे. इतर जे ऑप्शन आहेत, उत्तरांचे मूल्यांकन करणे अवघड आहे, ही मोठी समस्या नाही आहे, मूल्यांकन करता येणार आहे. विद्यार्थ्यांची प्रतवारी करणे अवघड आहे. तर हा ऑप्शन देखील बरोबर वाटतोय. या प्रतवारी करणे अवघड आहे हे देखील या गटामध्ये बसत नाही आहे. त्यामुळे समस्येचा ऑप्शन क्रमांक ब हे आन्सर बरोबर आहे. लक्षात घ्या, प्रतवारी हा या ठिकाणी शब्द जो आलेला आहे, तर विद्यार्थ्यांची प्रतवारी म्हणजे हुशार गुणवत्ता मोजता येते. लक्षात घ्या, याच्यामध्ये मूल्यमापन केल्यानंतर प्रतवारी आपण करू शकतो. त्याच्यामध्ये टॉपर, त्यानंतर मध्यम विद्यार्थी कुठपर्यंत त्याची स्किल डेव्हलप झालेलं आहेत हे आपण मूल्यमापनाद्वारे हे आपण पाहू शकतो. म्हणून हा ऑप्शन देखील चुकीचा आहे, ही समस्या उद्भवत नाही. त्यामुळे ऑप्शन क्रमांक ब हे या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे. प्रश्न 7वा, वर्गातील विद्यार्थ्यांना चर्चा करण्याची संधी दिल्यास खालीलपैकी कोणता पर्याय लागू होणार नाही? सर्वांना एकच विनंती, प्रश्न काळजीपूर्वक वाचा, कारण का प्रश्नामध्ये आन्सर दडलेला आहे. विद्यार्थ्यांचे श्रवण कौशल्य विकसित होते. लक्षात घ्या, चर्चा करण्यासाठी दिलं तर कोणता पर्याय लागू होणार नाही आहे? श्रवण कौशल्य विकसित होणारच आहे. विद्यार्थ्यांच्या विचार प्रक्रियेस दिशा मिळते, बरोबर आहे. विद्यार्थ्यांना कल्पना करण्याची आणि अभिव्यक्ती करण्याची संधी मिळते, तिन्ही ऑप्शन बरोबर आहेत. म्हणजे चौथा ऑप्शन हा चुकीचाच असणार आहे. विद्यार्थ्यांना मित्रांशी गप्पा मारण्यासाठी मोकळीक मिळते, हा चर्चा करण्यासाठी जर संधी दिली तर अशा प्रकारची गोष्ट होत नाही. त्यामुळे ऑप्शन क्रमांक ड या 7व्या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे.
प्रश्न 8वा, शिक्षकी पेशा निवडण्याचे तुमचे कारण कोणते? हा महत्त्वाचा प्रश्न आहे. ऑप्शन काळजीपूर्वक वाचा. एक आहे समाजातील प्रसिद्धी, विना अट नियमित उत्पन्न, समाजातील प्रतिष्ठा, व्यवसायाची उदात्तता. तर लक्षात घ्या, सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजे BEd CETमध्ये शिक्षक अभियोग्यता चाचणीवरती अशा प्रकारचे प्रश्न विचारले जातात. विचारपूर्वक तुम्हाला उत्तर द्यायचं आहे. समाजामध्ये प्रसिद्धीसाठी शिक्षकी पेशा निवडायचा नसतो. विनाअट नियमित उत्पन्न, लक्षात घ्या अशा प्रकारची देखील अट नाही आहे. विनाअट नियमित म्हणजेच पेमेंट मिळते म्हणून सध्या व्यवसायाच्या दृष्टीने याकडे बघितलं जात आहे, पण उत्तरामध्ये तुम्हाला हा ऑप्शन देणं चुकीचं ठरेल. समाजामध्ये प्रतिष्ठा मिळतेच, पण हा ऑप्शन देखील चुकीचा ठरणार आहे. व्यवसायाची उदात्तता, तर उदात्त हेतूने लक्षात घ्या आपल्याला काय करायचे आहे, सेवा करायची आहे. या उदात्त हेतूने विद्यार्थ्यांसाठी शिक्षकी पेशा निवडलेला आहे. विद्यार्थ्यांसाठी काहीतरी करण्याची भावना, या हेतूने व्यवसायाची उदात्तता, यामुळे तुम्हाला शिक्षकी पेशा निवडण्याचं कारण असलं पाहिजे. त्यामुळे ऑप्शन क्रमांक ड बरोबर. इतर जरी सध्या तुम्हाला बरोबर वाटत असतील तरी ऑप्शन क्रमांक ड हाच तुम्हाला ऑप्शन निवडायचा आहे. निकृष्ट शिक्षक सांगतो, चांगला शिक्षक स्पष्ट करतो. महत्त्वाच्या संकल्पना लक्षात घ्या. निकृष्ट शिक्षक सांगतो, चांगला शिक्षक स्पष्ट करतो, उत्कृष्ट शिक्षक प्रेरित करतो. यातून काय ध्वनित होते? स्टेटमेंट प्रॉपर वाचा. निकृष्ट शिक्षक सांगतो, चांगला शिक्षक स्पष्ट करतो. लक्षात घ्या, उत्कृष्ट शिक्षक प्रेरित करतो आणि यातून काय ध्वनित होते? तर याने शिक्षकाने अध्ययनपूरक वातावरण निर्मिती करावी, म्हणजेच शिक्षकाने अध्ययनपूरक वातावरण निर्मिती करावी. तर हे यातून लक्षात घ्या प्रेरित होतं. शिक्षकाने वर्गात शिकू नये हे तर नाही आहे. शिक्षकाने स्वयं अध्ययनावर भर द्यावा हे बरोबर आहे. त्याचबरोबर लक्षात घ्या की शिक्षकाने रोज प्रेरणादायी भाषण द्यावे हे देखील चुकीची स्टेटमेंट आहे. पण लक्षात घ्या, दोन गोष्टींजवळ कंपेअर करायचं झालं तर ऑप्शन क्रमांक 1च बरोबर आहे. दुसरा ऑप्शन चुकीचा आहे. म्हणजेच लक्षात घ्या, निकृष्ट शिक्षक सांगतो, चांगला शिक्षक स्पष्ट करतो. म्हणजेच लक्षात घ्या, निकृष्ट शिक्षक असतो तर केवळ सांगण्याचं काम करतोय, पण चांगला शिक्षक आहे तो कुठलीही संकल्पना अध्ययनपूरक वातावरण निर्मिती करतो, विद्यार्थ्यांना उदाहरणे देतो, दाखले देतो आणि ते स्पष्ट करतो. आणि त्याचबरोबर शिकण्याची जी प्रेरणा आहे किंवा एखादी गोष्ट करण्यासाठी उत्कृष्ट शिक्षक प्रेरित करतो. तर यासाठी शिक्षकाने लक्षात घ्या अध्ययनपूरक वातावरण निर्मिती करणे गरजेचं आहे. तर हीच बाब ह्या उदाहरणातून स्पष्ट होत आहे. प्रश्न 10वा, विद्यार्थी हे जर शिक्षकांचे दैवत असेल तर त्याची पूजा कोणत्या पद्धतीने करता येईल? प्रश्न पहा, महत्त्वाचे आहेत. हे मागील काही परीक्षांमध्ये 2021 पासून येत आहे, त्यामुळे प्रश्न काळजीपूर्वक वाचा. विद्यार्थी हे जर शिक्षकाचे दैवत असेल तर त्याची पूजा कोणत्या पद्धतीने करता ही येईल? लक्षात घ्या, शिक्षकाचे दैवत कोण आहे? विद्यार्थी. त्यामुळे विद्यार्थ्यांची शिकवणी घेऊन करता येईल का? विद्यार्थ्याला नोट्स पुरवून करता येईल का? आणि त्याचबरोबर लक्षात घ्या की विद्यार्थ्याला परीक्षेमध्ये पास होण्यासाठी मदत करून का? तर विद्यार्थ्यांच्या सुप्त गुणांचा विकास करून. तर पहिले 3 ऑप्शन लगेचच वाचल्या चुकीच्या वाटत आहेत, कारण का विद्यार्थ्यांच्या सुप्त गुणांचा विकास आणि सर्वांगीण विकास करणे हे शिक्षकाचे ध्येय आहे आणि त्यामुळे त्याची पूजा विद्यार्थ्यांच्या सुप्त गुणांचा विकास करून, त्याला नवनवे ज्ञान देऊन, त्याला येणाऱ्या अडचणी आहेत त्या दूर करून करता येणार आहे. तर अशा प्रकारचे फिरवून प्रश्न विचारले जातात, पद्धतशीर वाचून तुम्हाला आन्सर द्यायचा आहे. त्यामुळे या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ड. प्रश्न 11वा, गेल्या वेळेस आयोजित केलेल्या पालक सभेस पालकांची उपस्थिती खूप कमी होती. लक्षात घ्या, गेल्या वेळेस आयोजित केलेल्या पालक सभेस पालकांची उपस्थिती खूप कमी होती. यावेळेस पालक सभेचे आयोजन करू नये असे आपले मत राहील. नियमाप्रमाणे पालक सभा घेणे आवश्यक असल्यामुळे पालक कमी असले तरी कार्यक्रम उरकून घ्याल. पालकांना पालक सभेच्या महत्त्वाबद्दल जागरूक करण्याचा प्रयत्न कराल, ज्यामुळे पालक सभेमधील उपस्थिती वाढेल. आणि ऑप्शन क्रमांक ड आहे, ज्या विद्यार्थ्यांचे पालक सभेस येणार नाहीत आणि त्यांना आर्थिक दंड, लक्षात घ्या, आपण करू. तर असे जे ऑप्शन आहेत तर याच्यामध्ये करेक्ट ऑप्शन क हा बरोबर आहे. कारण का पालक सभेमध्ये जर पालक उपस्थित नसतील तर महत्त्वाबद्दल त्यांना जागृत करू, सभेबद्दल येण्यासाठी प्रेरित करू आणि प्रयत्न करू, ज्यामुळे पालक सभेमध्ये उपस्थिती वाढेल. 12वा महत्त्वाचा प्रश्न, प्राथमिक, माध्यमिक, उच्च शिक्षण या शिक्षण पद्धतीतील पायऱ्या आहेत. तर याच्यामध्ये ऑप्शन क्रमांक 1 एककेंद्रीय, ब आहे स्वयंकेंद्रीय, क आहे
द्विश्रुवात्मक, त्यानंतर ड आहे प्राचीन. तर याच्यामध्ये लक्षात घ्या सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजेच द्विध्रुवात्मक या लक्षात घ्या पद्धती आहेत, या पायऱ्या आहेत. प्राथमिक, माध्यमिक, लक्षात घ्या उच्च शिक्षण या एकमेकांच्या बाजू आहेत. कारण का प्राथमिकवर डिपेंड आहे माध्यमिकवर डिपेंड आहे उच्च शिक्षण. म्हणजेच एका रेषेच्या दोन वेगवेगळ्या बाजू आणि एकमेकांशी संबंध असणाऱ्या आहेत आणि म्हणून द्विध्रुवात्मक असा लक्षात घ्या याचा अर्थ होतो. एककेंद्री म्हणजे एका विभागाचा एकाशी संबंध. स्वयंकेंद्रीचा अर्थ देखील असाच प्रकारे होतो. प्राचीन म्हणजे जुन्या. तर लक्षात घ्या ऑप्शन क्रमांक क हे बरोबर आहे. प्रश्न 13वा, एक शिक्षक म्हणून आपणास असे वाटते की बहुसंख्य विद्यार्थी हे विश्वास ठेवण्यास अपात्र असतात? बहुसंख्य विद्यार्थी हे विश्वास ठेवण्यास पात्र असतात. प्रत्यक्ष विद्यार्थी पाहूनच त्याच्यावर विश्वास ठेवण्यास तो पात्र आहे का अपात्र आहे का हे सांगता येईल. विद्यार्थ्यावर विश्वास ठेवल्यास आपलेच नुकसान होण्याची शक्यता जास्त असते. तर प्रश्न क्रमांक लक्षात घ्या की 13वा आहे की एक शिक्षक म्हणून आपणास वाटते की याचं तुम्हाला आन्सर लिहायचं आहे, प्रॉपर आन्सर द्यायचा आहे. ऑप्शन क्रमांक अ माहिती आहे तुम्हाला की बहुसंख्य विद्यार्थी हे विश्वास ठेवण्यास अपात्र असतात. चूक, बहुतेक विद्यार्थी म्हणजे वर्गामध्ये लक्षात घ्या विद्यार्थी हे विश्वास ठेवण्यामध्ये पात्र असतात. तर ही कन्सेप्ट बरोबर आहे. ऑप्शन क्रमांक 13चा ब, प्रश्न क्रमांक 13चा ऑप्शन ब हे बरोबर आहे. इतर ऑप्शन विश्वास ठेवणे, पात्र अपात्र ठरवणे हे शिक्षकाच्या हातामध्ये नसतं. शिक्षकाने असं करू नये आणि लक्षात घ्या नुकसान होण्याची शक्यता तर मुळीच काहीही नसते कारण शिक्षक विद्यार्थ्यासाठी आहे. प्रश्न क्रमांक 14, शैक्षणिक समाजशास्त्राच्या मते अत्यंत प्रभावशाली अनौपचारिक संस्था. लक्षात घ्या शैक्षणिक समाजशास्त्राच्या मते अत्यंत प्रभावशाली अनौपचारिक संस्था कोणती. लक्षात घ्या मित्रमंडळ, कुटुंब, त्यानंतर शाळा आणि शालेय मित्र. लक्षात घ्या यातील प्रॉपर आन्सर तुम्हाला सांगायचं आहे. शैक्षणिक समाजशास्त्राच्या मते अत्यंत प्रभावशाली अनौपचारिक संस्था मित्रमंडळ. लक्षात घ्या सांगता येणार नाही आहे. लक्षात घ्या अनौपचारिक आणि औपचारिक. औपचारिक म्हणजे घरगुती, अनौपचारिक म्हणजे लक्षात घ्या शाळेतील. लक्षात घ्या कुटुंब देखील येथे अनौपचारिक येणार नाही आहे आणि ऑप्शन क्रमांक क हा बरोबर आहे शाळा. अनौपचारिक संस्था म्हणजे शाळा, शालेय मित्रसुद्धा याच्यामध्ये शाळेमध्ये समाविष्ट होतात. त्यामुळे शालेय मित्र असा वेगळा ऑप्शन असेल तर तो आपण बरोबर घेऊ शकत नाही.